या ठिकाणी आपण NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण या पुणे परिसरातील जे शारीरिक शिक्षण संदर्भातली जी पायाभूत भूमिका ज्यांनी मांडलेली आहे, ज्यांनी पायाभूत कार्य केलेलं आहे, असे सन्माननीय भास्कर सदाशिव गोडबोले सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। ते यवतमाळ या परिसरातील खरं तर रहिवासी, परंतु शिक्षणासाठी ते पुणे परिसरामध्ये आलेले आहेत। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी हे क्रीडा क्षेत्रामध्ये भव्य असं योगदान दिलेलं आहे आणि आपण त्यांच्याच शब्दात आपण त्यांच्या या कथेसंदर्भात माहिती घेऊया। नमस्कार सर। नमस्ते सर, तुमच्या जे सरस्वती शाळा होती त्या संदर्भात काय सांगाल तर? सरस्वती मंदिर ही संस्था आणि त्या संस्थेचं पुन्हा इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे। त्यांची मराठी शाळा म्हणजे प्राथमिक शाळा पण आहे। मी या मराठी पहिलीपासूनचा त्या शाळेचा विद्यार्थी। सरस्वती मंदिरमध्ये तिथूनच मी SSC म्हणजे त्यावेळेला 11वी मॅट्रिक होतं, त्यावेळेला SSC पास झालो 1958 साली। शाळेमध्ये आम्हाला खेळण्याची आवड निर्माण झाली। आमचे जे शिक्षक होते त्यांचं नाव रघुनाथ विनायक जोगळेकर। हे जोगळेकर सर आम्हाला देशी खेळांमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट होता आणि ते मैदानावरती आम्हाला घेऊन जात। माझी त्यांनी मलखांबासाठी निवड केली होती। माझ्याबरोबर आणखीन एक छान छोटा चमू होता की जे मलखांब चांगला घालायचा। सूर्यनमस्कारच्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने एका शाळेची 19 वर्षाची परंपरा टाळून पहिला नंबर मिळवलेला आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली। तर मलखांब त्यांनी आम्हाला शिकवला आणि व्यायामाची गोडी लावली। खो खो त्यांनी आम्हाला शिकवला। आम्ही बाहेर म्हणजे सांगली मिरज या भागामध्ये भानू तालीम, अंबाबाई तालीम यांच्या निरनिराळ्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या, त्यांना ते आम्हाला घेऊन जात असत आणि त्यामुळे बाहेर खेळण्याची पण आम्हाला सवय लागली। हे आमचे जोगळेकर सर आम्हाला मलखांब यावा म्हणून पहाटे 5 वाजता आमच्या घराच्या दारावर थाप टाकत असत गावात येऊन। त्यावेळेला ते राहत होते पुणे विद्यापीठात, MA करत होते म्हणून। असे शिक्षक आमच्यासाठी जे जीव टाकत होते त्यामुळे आम्हाला साहजिक असं वाटलं की आपणही आपल्या मुलांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे। आणि या जाणीवेतनंच पुष्कळ चांगला असा प्रतिसाद मुलांच्याकडनं मिळाला, त्याचंच हे आज फळ आहे। SSC नंतर सगळ्यात जवळचं मला जो कोर्स होता की ज्याच्यामुळे मला काही रोजगार मिळेल, कारण आमची घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि त्यावेळेला 1200च्या आतली वगैरे सवलतही कुठे नव्हती। त्यामुळे मग मी वायरमनचा कोर्स घेतला की जो 22 रुपये 6 महिन्यासाठी फी होती फक्त। आणि व्हिक्टोरिया ज्युबिली म्युनिसिपल टेक्निकल हायस्कूल या ठिकाणून मी वायरमन मेट कोर्स पास झालो। त्यानंतर मग नागपूरला मला त्या कोर्सच्या याच्यावरती सर्व्हिस मिळाली। परंतु माझा एक मित्र अशाच अपघातात याच क्षेत्रामधला वायरमन असलेला वारल्यामुळे माझ्या वडिलांनी मला परत बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तू इथे दुसरी कारखानी केलीस तरी चालेल, पण हे वायरमनचं काम करू नको, कारण मी एकटाच मुलगा आणि माझी छोटी बहीण, आम्ही दोघंच भावंड। त्यामुळे मग पुण्यात आल्यानंतर मग मला त्याच्या जवळची शाळाच होती, कारण मला शाळेबद्दल मुळात आवड, म्हणजे शाळेत गेलो। पण तिथे माझ्याकडे क्वालिफिकेशन काहीच नव्हतं शिक्षकी पेशाचं, म्हणून मला त्यावेळेला गुप्ते म्हणून मुख्याध्यापक होते आमच्या शाळेचे। माझं शिक्षण सगळं तिथेच झाल्यामुळे मला चांगलं ओळखत होते, मी शाळेचा मलखांबपटू होतो आणि म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तुला नोकरी देता येईल मला आता, पण ती म्हणजे लॅब असिस्टंट वगैरे अशी द्यावी लागेल। म्हणून मी निराश होऊन तिथनं बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर मला ते दुसरे एक शिक्षक भेटले की जे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते, पण कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक होते। रा व्ही आपटे असते त्यांचं नाव, आणि महाराष्ट्रीय मंडळाचे ते अगदी जुने सदस्य। ते आपटे सर मला म्हणाले तू CPED करतोस का, तर तुला नोकरी देतो। मग मी CPED करायला तयार झालो आणि त्यांनी मला सांगितलं अमक्या वाजता ये, आणि मग डिप्रेस क्लास मिशन सोसायटीमध्ये नवीन शारीरिक शिक्षण महाविद्यालय निघालं होतं आणि MG पटवर्धन किंवा बाबा पटवर्धन हे तिथे डायरेक्टर होते। आणि मग त्यांनी मला विचारलं की तू हे 62-63 सालची गोष्ट आहे,
मग त्यांनी मला विचारलं की तू सीपीएड करतोस का? म्हटलं हो करतो. मग ठीक आहे म्हणाले तुला. मग त्यांनी मला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे पाठवलं. ते रा कापरे या नावाचे मुख्याध्यापक होते. ते म्हणाले पार्ट टाइम काम करावं लागेल. त्यांनी माझं मार्कलिस्ट बघितलं, मार्क वगैरे चांगले आहेत. म्हणाले ठीक आहे तुला देतो, बोलता बिलता चांगलं आहे. ते अक्षर माझं बघितलं आणि मला शाळेमध्ये नोकरी दिली. पगार होता 67.5 रुपये. मग सकाळच्या वेळामध्ये सीपीएडचे मैदानावरचं काम, मध्ये शाळेचे काही तास, पुन्हा सीपीएडचं लेक्चर्स, पुन्हा शाळेचं 2 तास आणि पुन्हा संध्याकाळी सीपीएडचं मैदान, असा एका वर्षाचा कोर्स मी केला. त्याचं फलित असं की त्या अनुभवातून मला सीपीएडच्या स्टाफवरच पुढच्या वर्षी घेण्यात आलं आणि मी सीपीएडचा स्टाफ मेंबर म्हणून काम करू लागलो. असा हा माझा या क्षेत्रातल्या टीचिंग प्रोफेशनमध्ये झालेला प्रवेश. त्यानंतर त्याच आवारामध्ये त्या मिशन डिप्रेस्ड मिशन क्लास सोसायटीमध्ये एसटीसी निघाली. एसटीसी म्हणजे टीचर सेकंडरी टीचर सर्टिफिकेट. मग त्या कोर्सला मी नाव घातलं, तिथून एसटीसी झालो आणि माझं क्वालिफिकेशन झालं एसटीसी सीपीएड. 5 वर्ष आमची संस्था चालली आणि या 5 वर्षाच्या संस्थेच्या आयुष्यामध्ये आम्हाला खूप काही अनुभव आमच्या पटवर्धन सरांनी दिला. क्रीडा क्षेत्रातली छोटी छोटी बुकलेट्स आम्ही त्यावेळेला तयार केली. 25 पैसे 50 पैसे अशा किमतीची ती बुकलेट होती, पण खूप लोकांनी त्याचा खूप फायदा घेतला. त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही क्रीडांगण आखताना त्याचा जर कर्ण माहीत असला तर लवकर आखता येतं, प्रत्येक कोणाला काटकोन करावं लागत नाही याचा विचार करून तसं एक छोटं बुकलेटही काढलेलं होतं. तेव्हा सरांनी आम्हाला खूप उचलून धरलं. त्यांनीच आमचा इंटरचा अभ्यास घेतला. माझ्याबरोबर आमचेच एक दुसऱ्या बॅचची विद्यार्थिनी सलीमा खान म्हणून होती. आम्हाला दोघांनाही त्यांनी इंटरच्या परीक्षेला मध्य प्रदेशला पाठवलं. आम्ही दोघेही तिथनं पास झालो आणि माझं क्वालिफिकेशन झालं ICS म्हणजे इंटर सीपीएड एसटीसी. मग तिथून मग शाळेत गेलो, कारण आमची संस्था बंद झाली. 5 वर्षातच त्याचं आयुष्य झालं. शाळेमध्ये मी विचारलं मला काय तुमचं क्वालिफिकेशन आहे. मी सांगितलं असं असं क्वालिफिकेशन माझं आहे, तेव्हा मला तुम्ही द्या नोकरी. त्यांनी सांगितलं ठीक आहे दिले. त्या दरम्यान माझं एक छापील पुस्तक तयार झालं होतं. आमचे सगळे बुकलेट सायक्लोस्टाईल असतात, एकच छापील होतं ते म्हणजे ट्रॅक, आखणी आणि मोजमापे. आणि मग त्यामुळे मला शाळेमध्ये गणित शिकवायला दिलं आणि तेव्हापासून ते गणित शिक्षण झालं. वास्तविक मी आर्ट्सचा विद्यार्थी तसा. मग शाळेत 12 वर्ष मी काम केलं. त्या दरम्यान पुष्कळ शाळेतल्या क्रीडा क्षेत्रासाठी चांगली गती आणली. त्याला इंटरस्कूलला आमचे विद्यार्थी जात असत आणि क्रीडा महोत्सव शाळेतला आम्ही पुन्हा सुरू केला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मैदानावर आलंच पाहिजे हा आग्रह त्याच्यामध्ये असेल. गॅदरिंगमध्ये फार थोडे लोक येतात, पण मैदानावर प्रत्येकाला आणायचा अशा हिशोबांचा आमचा क्रीडा महोत्सव होता. याचं कारण डॉक्टर V. बापट हे आमचे गुरु. हे क्रीडा क्षेत्रामध्ये पहिला PhDचा मान मिळवणारे ग्रस्त. अर्थात ते आमच्या शाळेनंतर पुढे अमरावतीला क्रीडा संस्थेतच गेले, अंबाबाई तालमी आपलं हनुमान आखाड्यामध्ये. परंतु त्यांच्यामुळे आम्हाला खरंच चांगलं मैदानावर यायचं आणि का हा प्रश्न विचारायची सवय लागली. मग शाळेतलं काम माझं चालू होतं. त्या दरम्यान मी बीपीएड केलं औरंगाबादला जाऊन. या बीपीएड साठी आम्हाला तिथे मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत असं राहावं लागेल. म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स होता तो, कारण आमचं सीपीएड झालेलं होतं म्हणून आणि इन सर्व्हिस होतं म्हणून. मग तिथे लेसन बेसन आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, तिथे क्लास मिळवला आणि मग पुण्याला शाळेमध्ये परत आलो. दरम्यान असं कळलं की महाराष्ट्रीय मंडळाचं शारीरिक शिक्षण महाविद्यालय सुरू होत आहे आणि आता माझ्याजवळ क्वालिफिकेशनही होतं. म्हटलं प्रयत्न करूया. महाराष्ट्रीय मंडळाशी माझा तसा थोडा जुना संबंध. तिथे सीपीएडचा एक कोर्स चालत असेल, त्या कोर्सला मी ट्रॅक शिकवायला जाईल. ट्रॅक मार्किंग हा माझा आवडीचा विषय आणि त्यातला जरा जाणकार थोडक्यात. त्यामुळे मग तिथे ट्रॅक शिकवायला जात असताना मला तिथल्या प्रमुखांनी म्हणजे शिवाकाका जांभले, शिवरामपंत जांभले यांनी पाहिलेलं होतं. त्यांना मी भेटलो, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले ठीक आहे आम्ही घेऊ तुला. आणि मग 1977 पासून मी चंद्रशेखर आघाटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली. शाळेत असताना मलकाम होता, माझा विषय होता. आम्ही इंटर
स्कूल, नंतर जिल्हा स्पर्धा, राज्य स्पर्धापर्यंत प्रयत्न केलेला होता. आणि त्यामुळे मलखांबाचं एक आम्हाला हात मिळेल असं कॉलेजच्या लक्षात होतं. मैदानावरती मायनॉर गेम्स, मलखांब, लेझिम, लाठी असे सुरुवातीचे विषय माझ्याकडे शिकवायला होते. आणि वर्गातला म्हणजे मेथड्स इन फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण अध्यापन पद्धती. नंतर आमच्याकडे संख्याशास्त्र शिकवणाऱ्या दिवाण म्हणून मॅडम होत्या, लता दिवाण म्हणून. त्या रिटायर झाल्यानंतर स्टॅटिस्टिक कोणी घ्यायचा असा प्रश्न झाला. माझं तत्व असं आहे कमी तिथं आले. आणि एकदा मला गणिताचा शिक्षक म्हणून शाळेत शिक्का लागला, कारण मी ते छाया आखणी व मोजमापे नावाचं पुस्तक तयार केलेलं होतं म्हणून. त्यामुळे मग संख्याशास्त्राविषयी मी शिकवायला लागलो. मग असे शिकवता शिकवता आमच्याकडे मास्टर डिग्री सुरू झाली. मास्टर डिग्रीला म्हणजे एम.एड फिजिकल एज्युकेशन, त्याला मी पास झालो. त्याच्यानंतर एम.फिल एज्युकेशन मधलं केलं. तिथे करताना गंमत अशी की फिजिकल एज्युकेशनचं एम.फिल स्वतंत्र नव्हतं, फॅकल्टी नव्हती. एज्युकेशन फॅकल्टीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये ज्याचा पहिला वायवा झाला तो फिजिकल एज्युकेशन वाल्याचा होता आणि तो मी होतो. हा एक वेगळा विषय. तेव्हा एम.फिल तिथे माझं झालं. मग शारीरिक शिक्षण महाविद्यालयात काम करताना पुष्कळ गोष्टी अशा होत्या की ज्या मला माझ्याकडून करायच्या होत्या. आणि आमच्याकडे मैदानावरती किंवा वर्गामध्ये सुद्धा सिनियर ज्युनियर हे भानगड नाही. ज्याच्याकडे जे खातं असेल त्याचं कोणी प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. सोपान कांगणे आता ते डॉक्टर आहेत आणि चांगले सिनियर मोस्ट आहेत आमच्या कॉलेजमध्ये. त्या सोपान कांगण्यांच्याकडे इंटर हाऊस म्हणजे आंतरकुल स्पर्धेचं नियोजन एका वर्षी होतं 2000 साली. आणि त्यांच्या डोक्यात असा विचार होता की सरांना याचं काम द्यायचं की ह्यांनी करायचं. ज्युनियरने सांगितलं म्हणून करायचं नाही असं आमच्याकडे भानगड कधी नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितल्यावर मी म्हटलं ठीक आहे, विचार करून घरी आलो. घरून तिथे जाताना पर्यंत एक काव्य तयार झालं. रस्सीखेच घ्यायचा तर रस्सीखेचची माहिती काव्यात न द्यावी. ओढा रस्सी लावा जोर असं एक काव्य तयार केलं. आणि ते काव्य त्या दिवशी ती रस्सीखेचचा सामना झाल्यावर सगळ्यांना ऐकवलं. सगळ्यांना इतका आनंद झाला. मग क्रीडा काव्य असा एक विचारच माझ्या मनात नवीन निर्माण की असं करता येईल. त्या दरम्यान मग आमच्या काही माझे विद्यार्थी असे होते की ज्यांना असं वाटलं की बाबा सरांनी आम्हाला काही गोष्टी शिकवल्याच नाहीत. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कसं वागावं, काय नियम आहेत, संहिता काय सांगते याची आम्हाला तुम्ही माहिती दिली नाही. आणि आमच्याकडे कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये आमच्यामध्ये हा मोठा एक प्रॉब्लेम निर्माण होतो. दर 14 ऑगस्टला आणि दर 25 जानेवारीला आमचं बीपी वाढतं की उद्या झेंडा बरोबर लागेल का नाही, उलटा तर लागणार नाही, गाठ सुटेल का नाही, असे जे प्रश्न येतात हे तुम्ही आम्हाला शिकवलं नाही असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं तुमचं अगदी बरोबर आहे, तुमचा फीडबॅक, आणि हे आमचंच काम आहे. कारण शाळांमध्ये कोणी अन्य विषयाचे शिक्षक ही जबाबदारी घेत नाही, ते तुमच्या क्रीडा शिक्षकांकडे येते. आणि म्हणून अभ्यास सुरू केला. आणि 93 साली पहिल्यांदा हे ध्वजप्रणाम हे पुस्तक, ध्वजप्रणाम हे पुस्तक तयार झालं. अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी हे पुस्तक तयार केलं. त्याच्या 93 सालच्या त्या 2000 पर्यंत एका वर्षातच संपल्या. पण आम्ही थांबलो. तुमचं बघा किती आम्ही आम्ही थांबलो दुसरी आवृत्ती काढायला, कारण त्याच्यात नवीन बदल होत आहेत असं आम्हाला कळलं. नवीन कमिटी काम करते. आणि त्यानंतर आता 2013 साली त्याची नवीन आवृत्ती आणि नवीन सगळ्या नियमांसकट, चित्रांसकट अशी तयार झालेली आहे. आणि ती आमच्या मुलांच्या खूप उपयोगाला आहे. याच्यात एक वेगळी गाठ इंट्रोड्यूस केली की तिला ज्याला आम्ही स्काउटिंग मध्ये शिकलो होतो. मला स्काउटिंगचं ट्रेनिंग झालंय, होमगार्ड्स मध्ये मी होतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येही जात असे. या सगळ्या ठिकाणचे जे चांगले जे मला मिळालं त्या सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून मला चांगला अनुभव आहे. सर, तुम्ही अनेक वर्ष महाराष्ट्र मंडळात काम केलं. तुमचा रमेश दामले सरांचं नुकतंच निधन झालंय, तर त्यांच्या संदर्भातली काय आठवण सांगाल सर? ज्या वेळेला रमेश दामले सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी म्हणून झाले, म्हणजे चीफ, त्यावेळेला चाफेकर साहेब म्हणून होते. त्यांच्या आधी काम करत होते शिवराम पंत दामले.
शिवरामपंत दामलेनंतर चाफेकर हे जनरल सेक्रेटरी होते. त्याच्यानंतर रमेश दामले झाले. बरं. रमेश दामले ज्या वेळेला झाले सेक्रेटरी त्यावेळेलाच भालू काकांना म्हणजे ते जे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते व्यायामशाळेत टिळक रोडच्या, त्यांना काम होईना, त्यांना चालायला पण त्रास व्हायला लागला. म्हणून कॉलेजवरनं माझी निवड करून मला तू संध्याकाळचं मंडळ सांभाळ, व्यायामशाळा सांभाळ असं म्हणून पाठवलं. माझी पहिला दामले साहेबांचीच गाठ झाली, रमेश दामलेंची. मग रमेश दामलेंचं त्यांनी माझं एकंदर वर्तन, एकंदर काम, त्याचा आवाका, त्याचं नियोजनाची पद्धत, शिक्षकांची वागण्याची पद्धत हे सगळं बघितलं, मुलांची वगैरे. आणि त्यांना असं वाटलं की हा माणूस नक्की काम करेल. म्हणून त्याने पहिलं पत्र जे जनरल सेक्रेटरी झाल्यावर गेलं ते बजाज ऑटोला गेलं की आमचे अशाचे आहेत, त्यांना तुम्ही तुमची M50 जी नवीन गाडी आहे ती त्यांना द्या. आणि मला त्यामुळे स्पेशल कोट्यातनं मला गाडी मिळाली. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आमच्या ते मतभेद व्हायचे नाही असं नाही, परंतु त्यांनी मतभेद झाले तरी देखील पुन्हा मला कामाला उद्युक्त करायला नेहमी भाग पाडले. अगदी त्याचं निधन होईपर्यंत त्या माणसाने सातत्याने मंडळाचं कसं भलं होईल, चांगलं कसं काम होईल याकडेच लक्ष दिलं. माणसं सांभाळायचं काम केलं, त्याच्यातलं मी एक. सर तुम्ही सांगितलं की जे सकाळी 6:30ला घर सोडायचे ते 8:30ला यायचं आणि तुमच्या पत्नीने तुमचं घर सांभाळलं आणि तुम्ही जगाचं घर सांभाळलं. तर तुम्ही मॅडम संदर्भात काय सांगाल सर? ती मॅट्रिक शिकलेली आहे, तिचा एक वेगळा कोर्स म्हणजे शिवणकामाचं झालेला आहे. तिला नोकरी पण मिळत होती हुजूरबागेमधल्या चांगल्या शाळेमध्ये शिवणकाम टीचर म्हणून, परंतु तिने ती नाही घेतली. मला घर सांभाळायचे कारण ह्यांचा व्याप मोठा आहे, त्यामुळे ती नोकरी न घेता तिने घर सांभाळलं. माझ्या मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, आणि तशी परिस्थिती येताचीच. त्यामुळे सातत्याने ओढाताणीमध्ये उत्कृष्ट संस्कार करून मुलांवर चांगले संस्कार करून मला माझ्या सगळ्या कामाला मोकळीक घेऊन तिने घर सांभाळलं. म्हणून मी आज या ठिकाणी असा आहे. निश्चितच सर, तुमच्या मॅडमनी या ठिकाणी घर सांभाळल्यामुळे तुम्ही ह्या महाराष्ट्रात जे सर्व जे BPEDचे विद्यार्थी जे गेलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र सदृढ केलेला आहे आणि तुमच्या ह्या माध्यमातूनच हे पूर्ण महाराष्ट्र हा विकसित पावलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमचं एक दुसरंही पुस्तक आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर? एक क्रीडा स्पर्धा आणि सामने पूर्व तयारी या नावाचं एक पुस्तक आहे. आणि हे पुस्तक म्हणजे आजवर क्रीडा क्षेत्रामध्ये जे जे अनुभव घेतले आणि जे येणाऱ्या क्रीडा शिक्षकांना घ्यावे लागणार आहे त्या संदर्भातलं सार आहे. बरं. म्हणजे क्रीडा शिक्षकाला क्रीडांगणाची माहिती लागते, क्रीडा साहित्य काय दर्जाचं पाहिजे, काय स्टँडर्ड असायला पाहिजे त्याची माहिती लागते, लॉट्स कसे पाडायचे त्याची माहिती लागते, क्रीडा महोत्सव घ्यायचा तर कोणत्या समित्या केल्या पाहिजे, आखणी करताना शॉर्टकट कोणते कोणते आहेत, अशा स्वरूपाचे पुस्तक आहे. आणि माननीय कुलगुरू पुणे विद्यापीठाचे त्यांनी मागे त्याचा अभिप्राय दिलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे पुस्तक क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित उपयोगी पडेल. अनेक आकृत्या असलेलं ट्रॅक बद्दल विशेष माहिती दिलेलं, कारण आता खूप बदल झालेत नवीन याच्यामध्ये आणि त्यामुळे 2013 मध्ये ही दुसरी नवीन आवृत्ती तयार झालेली आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला आपण वेळ दिलात, मुलाखत दिली, त्याबद्दल आपले निश्चित आपले आभार. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.